अति महत्त्वाच्या प्रश्नावरती कल्याण वालधुनी येथील 30 एकर जमिनीवरसाठी बुद्ध फाउंडेशनच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समोर आंदोलन चालू आहे। अध्यक्ष महोदय, 10 जूनला कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांच्या निवासस्थानी बैठक झाली। त्या बैठकीला समाजातील नेतेगण आनंदरावजी आंबेडकर साहेब, आदरणीय गौतमरत्न थरो, बंतीजी, श्यामदादा गायकवाड, रमेश जाधव RPI, जिल्हाध्यक्ष वंचितचे जिल्हाध्यक्ष सोनू पवार, समाज कल्याण सेक्रेटरी हर्षवर्धन कांबळे साहेब, MRDचे आयुक्त, उपायुक्त, ठाणे जिल्हाधिकारी DCP साहेब आणि कल्याण डोंबिवलीचे आयुक्त त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि त्या मीटिंगमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून कल्याण वालधुनी येथील 30 एकर जागेवरती बिहारमधील बोधगया येथील महाबौद्धी संकुलच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाबौद्धी संकुल उभारण्याचा व तसेच स्वतंत्र विकास प्राधिकरण करून या जागेचा विकास करण्याची मागणी आपल्या पत्राद्वारे मंत्री महोदयांना दिली। त्या मीटिंगमध्ये मंत्री महोदय सर्व उपस्थित सदस्यांनी एकमत होऊन तोडगाही काढला गेला। मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्या धोरणही त्या ठिकाणी जाहीर केलं आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची मागणी होती भव्य बुद्धविहार, स्तूप, विपश्यना केंद्र, संशोधन केंद्र, ग्रंथालय, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हॉस्टेल। अध्यक्ष महोदय, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, थोडक्यात मागतो। त्या ठिकाणी हॉस्पिटल, हॉस्टेल, शाळा, कॉलेज आणि बौद्ध समाजासाठी त्या ठिकाणी ही सर्व जागा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। तोडगाही निघाला, परंतु आता त्या 2 दिवसानंतर त्याचे मिनिट्सही निघाले। सेक्रेटरी हर्षवर्धन कांबळे साहेब त्या ठिकाणी जाऊन भेटून आले, परंतु आताही त्या ठिकाणी बुद्ध फाउंडेशनच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समोर आंदोलन होते। प्रसार माध्यमामध्ये चुकीची माहिती दिली जाते आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य त्या ठिकाणी चालू आहे। मी शासनाला विनंती करतो की तमाम महाराष्ट्रातील फुले आंबेडकरी समाजांना व बौद्ध समाजांना व बौद्ध संघांना आपल्या शासनाची जी काही भूमिका आहे ती या ठिकाणी सांगावी आणि आपल्या समाजाला एक शांततेचं आव्हान आपल्या माध्यमातून करावं ही विनंती करतो।